नमस्कार सगळ्यांना, मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की डोंबिवली येथे कटाई नाका येथे असलेल्या 3.5 शक्तिपीठ मंदिर आणि नृसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरामध्ये आम्हाला दत्त जयंतीसाठी आमंत्रित केलं होतं। तर आम्ही संध्याकाळी गेलो होतो तिकडे, कारण घरी स्वामींची प्रतिष्ठापना असल्यामुळे थोडा उशीर झाला। तर त्या मंदिरात आम्ही गेलो होतो। सगळ्या देव्यांना खूप सुंदर सजवलं होतं। सगळ्या मूर्त्यांना खूप छान अलंकार घातले होते, वस्त्र घातले होते आणि सर्वच मूर्त्या इतक्या सुंदर दिसत होत्या। तर आम्ही तिथे दत्त जयंतीचा सोहळा पाहिला, पालखी सोहळा पाहिला। तर चला, तर जास्त वेळ न घालवता आपण मंदिराची टूर करूया। दत्त जयंतीमुळे खूप गर्दी झाली होती, पण तिथलं मॅनेजमेंट इतकं छान होतं। स्त्रियांची रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी असं केल्यामुळे जास्त गर्दी होत नव्हती आणि मूर्त्यासुद्धा इतक्या देखण्या दिसत होत्या। दत्तात्रय महाराजांची मूर्ती, श्रीपाद वल्लभांची मूर्ती, त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती खूप छान वाटत होत्या। तसबिरी पण इतक्या सुंदर दिसत होत्या, अगदी जिवंत वाटत होत्या। त्याचबरोबर गेल्या वेळेला ह्या 2 मूर्त्या दाखवता आल्या नव्हत्या। देवी पद्मावतीची मूर्ती तर इतकी देखणी आणि रेखीव मूर्ती आहे, त्यावर घातलेले अलंकार, वस्त्र, देवीच्या चेहऱ्यावरचं तेज खूप खूप प्रसन्न वाटत होतं। आणि हा व्हिडिओ जसा आहे ना, बॅकग्राऊंड आवाज वगैरे हे मी तसंच ठेवलेलं आहे, कारण तुम्ही पण अनुभव घ्या त्या मंदिराच्या आरतीचा, पालखी सोहळ्यांच्या पदांचा। आणि खरंच खूप छान मंदिर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, सद्गुरू दादासाहेब झुरळे महाराजांचे जे पुत्र आहेत श्री अविनाश झुरळे सर, त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्या पत्नींना आम्ही भेटलो। त्यांनी पण अजून खूप काही छोट्या छोट्या गोष्टी मंदिराबद्दल आम्हाला सांगितल्या आणि एवढ्या छान त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या। पण गर्दी असल्यामुळे ना जास्त वेळ त्यांच्याशी बोलता आलं नाही। आणि विशेष म्हणजे लास्ट टाइम आमचा माईक तुटला, त्यामुळे खूप असं लक्ष देऊन तुम्ही ऐकाल ना तर तुम्हाला त्यांचं सगळं ऐकता येईल। तर ऐन वेळेला माईक तुटल्यामुळे त्यांच्याशी ज्या गप्पा झाल्या त्या खूप कमी आवाजात तुम्हाला ह्या ऐकता येईल, पण तरीसुद्धा खूप खूप छान त्यांनी आपल्याला माहिती दिली। आणि पुन्हा एकदा आम्ही निवांत त्यांना भेटायला जाणार आहोत अजून माहितीसाठी। तर तुम्ही बघा किती सुंदर मंदिर आहे। थोड्याच वेळात आरतीला चालू होईल। आरती इतकी सुंदर करतात आणि सगळ्यात सुंदर तर पालखी सोहळा, म्हणजे बघून डोळ्याचं पारणं फिटेल। इथे तरी मी असं पालखी सोहळा कुठेच पाहिला नाही आहे। अक्कलकोटला पाहिला होता, गाणगापूरला पाहिला होता, पण इथे नाही। हे मंदिर बांधायचं ठरवलं, मूर्ती ऑर्डर केली, हे सगळे गोष्टी झालेल्या नाही आहेत। मूर्ती आल्या म्हणून मंदिर बांधलं। सर्वात पहिली 2006 साली महाराजांची मूर्ती आली। ती हे त्याचा जो डोनर आहे त्या फक्त एकदा बाबांकडे येऊन गेलेला आहे, बाबांना दर्शन घेऊन गेला। ते पण मूर्ती द्यायची होती म्हणून त्याला दर्शन घेतलं, नंतर परत तो आला पण नाही। तर अशा प्रकारे ती मूर्ती आली। नंतर श्रीपाद वल्लभांची पण तशी झाली, दत्तात्रयाची पण अशीच, म्हणजे सगळ्या अशा मूर्ती अशा आल्या। आणि जेव्हा दत्तात्रयाची म्हणजे आल्यानंतर बाबा बोलले की महाराजांचं स्थान हे घरात असत नाही तर मंदिरात असतं। आणि दुसरं स्वामींची मंदिरं भारतात किंवा महाराष्ट्रात पण फारशी नाही आहे, म्हणून ह्या भागात तर बिलकुल नाही आहे। त्यामुळे महाराजांचं मंदिर आपण इथे म्हणजे महाराजांची इच्छा दिसते की मंदिर बनवावं, म्हणून हे मंदिर बांधायचं ठरवलं। त्याच्यानंतर ट्रस्ट फॉर्म केला आणि मग सगळ्या ह्या गोष्टी घडत गेल्या। त्याच्यानंतर मूर्ती आल्या आणि जेव्हा दत्तात्रयाची मूर्ती आली मार्गशीर्ष महिन्यामध्ये 2009 साली मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दत्तात्रयांची मूर्ती, ती मूर्ती जेव्हा आली तेव्हा बाबा बोलले की म्हणजे त्याच्या आधी जागा वगैरे झालेलं होतं। आणि मग बाबा बोलले की आता मंदिर बांधायचं लागतं, फक्त मंदिर बांधायच्या अगोदर 15 दिवस बाबांनी ध्येय ठेवला। त्याची कारणं तुम्हाला नंतर कधी सांगेल, तरी त्याच्यानंतर 15 दिवस बांधकाम सुरू झालं आणि 2 वर्षात झालं।
वर्षाचं हे मंदिर स्थापन झालं आहे, हे एक वैशिष्ट्य. इव्हन ह्या पाचही मूर्ती ज्या आहेत देवींच्या, ह्या पण मागच्या वर्षी 2 महिन्यापूर्वी त्याची स्थापना झाली. त्या पण अशाच स्थापना आता झाली 2 महिन्यापूर्वी, नवरात्रात स्थापना झाली. तर ह्या पण मूर्ती अशाच झाल्या. म्हणजे मला वेळ लागेल सांगा म्हणून फक्त कारण आहे की मूर्ती आल्यामुळे आम्ही स्थापना एक वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गेले 50 वर्ष मोठा सिटी पालखी चालू आहे. मुंबईच्या तुम्हाला कुठल्याही मंदिरामध्ये तुम्हाला पालखी सोहळा बघायला मिळणार नाही. तो इथे 50 वर्ष चालू आहे. म्हणजे मंदिरामध्ये 12 वर्ष, पण त्याच्या आधी पण म्हणजे घरामध्ये पण ही पालखी व्हायची म्हणून त्यांना तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे हे दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराज संन्यासी होते आणि हा मठ आहे महाराजांचा. महाराजचं मठ म्हणजे ते संन्यासी त्याला मठ म्हणतात. आणि तो मठ असल्याकारणे इथे पूर्णपणे घरगुती वातावरण आहे. तुम्हाला इथे असं मंदिर आणि असं हे करून ह्या अशा गोष्टी दिसणार नाही. हा महाराजांचा मठ आहे, त्याचं सान्निध्य असतं. आणि पालखीच्या वेळेस ते जास्त प्रकट नसतं, कारण पालखीच्या वेळेस महाराज स्वतः हजर असतात पालखीबरोबर. तेव्हा महाराजांचं सान्निध्य आपलं एकदम जवळ असतं, तर त्याचा आनंद वेगळा असतो. अशा गोष्टी ह्या 2-3 वैशिष्ट्य ह्या मंदिराची आहेत. आपण बाकीच्या गोष्टी नक्की. कारण दर शनिवारी पालखी असते त्यांनी, आणि असं दत्त जयंती पण दुहेरी योग आहे. माझ्या आई बाबा आता येणार आहे. आई बाबा आले की त्याला घेऊन येते. नर्मदा परिक्रमा केली. भक्तवत्सल भक्ता चिंतामणि बापरे रामकृष्ण श्रीपाद धन्यो सद्गुरुरायाची धन्य धन्यो सद्गुरुरायाची सारी पोरा सुरवरा सारी पोरा सुरवरा विमानपुरायाची धन्यो सद्गुरुरायाची धन्य धन्यो सद्गुरुरायाची गुरुवदनाचा महिमा नकळे अनुमानिक माती गुरुवदनाचा महिमा नकळे अनुमानिक माती अनुभव देला नक्की अनुभव देला नक्की तुझे अभिलाषी धन्यो सद्गुरुरायाची धन्य धन्यो सद्गुरुरायाची पदोपाधी झाल्या पार पुण्याच्या राशी पदोपाधी झाल्या पार पुण्याच्या राशी
बैलांनी आतत सिंधू आता नरहरि गुरु पाव मजला वर्णावे करित बिंबारे समविले सुरेंद्रा इंद्राला परम गुरुचा पालन करे अनेका जीवांचा परिवर्तितो ही चिरविला दया सिंधू आता नरहरि गुरु पाव मजला नृसिंह स्वामी हे पठण करिता अष्टपदी श्री मावे देही भोदृता दरिद्राची वार्ता तडफडते पुगरा दयानंदे डोळे सुरपसे सेवक बरा दया सिंधू माता नरगुरु पाव मजला तुम्हारे केला गोसुर वृंदा तोषला विद्योत्सवे देव तोषला मेरा जगती होते तुम्ही दूतांचा मेळा भावा भावा गीत विराजित मंदिराचा हा पोळा मोक्षाचे समुद्राचे पावन देत तसे डोळा देवाधिपास पूर्ण देवाधिपास पूर्ण ताईला पुऱ्या वाळा ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सद्गुरुनाथ सिद्धार्थ महाराज महाराजा संगम निवासी औदुंबरवासी भक्ताभिमानी राजाधिराज श्री सद्गुरुनाथ सिद्धार्थ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जगदंबा माता की जय महालक्ष्मी की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत अनसोया पुत्र दत्तात्रेय रुद्राक्षरी मंत्र सत्याने को वेद जयाची बोलूची नाही रमणीय माते अष्टांगाची मेहनती अभिप्राये सदा सदा तो सन्मुख देते नाम रूपा होये दत्तात्रेय आत्मरात्रे दत्ताक्षरी मंत्र परब्रह्मा विष्णु दिगंबर अनुसूया पुत्र दत्तात्रेय आत्मरात्रे दत्ताक्षरी मंत्र ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सद्गुरुनाथ दत्तात्रेय महाराज भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्री सद्गुरुनाथ दत्तात्रेय महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जगदंबा माता की जय महालक्ष्मी की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मोती सावळी कृष्णा गिरिराहे कडे पाहे दत्त दिगंबर म्हणती जयाला औदुंबर छाये हरिहर मूर्ती सावळी कृष्णा गिरिराहे दत्त दिगंबर म्हणती जयाला औदुंबर छाये औदुंबराची पूजा करिता कोटी पापांची रांगोळी होऊन जाते साची अंबेची
आतमध्ये चालू स्वामी तारी रे जगदीशा, स्वामी तारी बा जगदीशा, जय जय पुराण पुरुषा, जय जय पुराण पुरुषा, स्वामी तारी रे जगदीशा, स्वामी तारी बा जगदीशा, दुष्ट पापीचा निवारीचा, दुष्ट पापीचा निवारीचा, भोगिक से बहु कष्ट, भोगिक से बहु कष्ट, स्वामी तारी रे जगदीशा, स्वामी तारी बा जगदीशा, नारायणी में बहु फिरलो, नारायणी में बहु फिरलो, नाही तुझला सरलो, नाही तुझला सरलो, स्वामी तारी रे जगदीशा, स्वामी तारी बा जगदीशा, दिन में परिपूर्ण, दिन में परिपूर्ण, आलो तुझला शरण, आलो तुझला शरण, स्वामी तारी रे जगदीशा, स्वामी तारी बा जगदीशा, करे क्षमा अपराध, करे क्षमा अपराध, सत्वर गरिमा बोध, सत्वर गरिमा बोध, स्वामी तारी रे जगदीशा, स्वामी तारी बा जगदीशा, गुरुवाक्य समीत, गुरुवाक्य समीत, रक्षक भेद प्रसिद्ध, रक्षक भेद प्रसिद्ध, स्वामी तारी रे जगदीशा, स्वामी तारी बा जगदीशा, जय जय पुराण पुरुषा, जय जय पुराण पुरुषा, स्वामी तारी रे जगदीशा, स्वामी तारी बा जगदीशा, अवधूत ब्रह्मचारी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, राहे साहे माहुर गडावरी, राहे साहे माहुर गडावरी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, माझा स्नाना येतसे भागीरथी, माझा स्नाना येतसे भागीरथी, सायंकाळी स्वयंभूराची मूर्ती, सायंकाळी स्वयंभूराची मूर्ती, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, साखरी कराड कोल्हापुरी, साखरी कराड कोल्हापुरी, साखरी अवधूत गिरीवरी, साखरी अवधूत गिरीवरी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, दत्ता योगी नाना, माधवदासाची नित्य दर्शन रे, माधवदासाची नित्य दर्शन रे, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, राहे साहे माहुर गडावरी, राहे साहे माहुर गडावरी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, माझा दत्ता अवधूत ब्रह्मचारी, ब्रह्मांड नायक राजा श्री सद्गुरू विठ्ठलदास महाराज, अशा प्रकारे दत्त जयंती आणि पालखी सोहळा संपन्न झाला. व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.